लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आरुषी काव्या आणि पार्थला सोडून निघून जाते. काव्या म्हणते चला आता मी कॉफी पिते, खूप उशीर झालाय. ती कॉफी पितच असते तेवढ्यात पार्थ तिला अडवतो आणि म्हणतो थांबा थांबा, आज आपण वेगळ्या पद्धतीने कॉफी पिऊया. म्हणजे माझी सिनेमन कॉफी तुम्ही प्या आणि तुमची आईस कॉफी मी पितो. तेव्हा काव्या म्हणते नाही नाही नाही, मला ती सिनेमन कॉफी अजिबात आवडत नाही, मला ती दालचिनी. तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला बिर्याणीमध्ये वेलची दाताखाली आलेली चालत नाही, पण चहामध्ये जर तीच वेलची टाकून पिली तर तुम्हाला आवडते. तसंच त्या दालचिनीचं पण एरवी ती खायला नाही आवडत, पण कॉफीमध्ये पिऊन बघा, छान वाटेल. तरीही काव्या काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते मला अजिबात सिनेमन कॉफी पाहिजे नाहीये. तेव्हा पार्थ तिला समजावतो कसं आहे ना काव्या, कधी कधी नवीन एक्सपेरिमेंट करून बघायला काय हरकत आहे. युनिव्हर्स आहे ना कधी कधी आपल्याला नवीन हिंट देत असतं, नवीन संधी देत असतं. काय माहिती तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या आवडायला लागतील. पार्थने असं म्हटल्यानंतर काव्यामध्ये तुम्ही कशाबद्दल बोलताय. तेव्हा पार्थ म्हणतो कॉफीबद्दल बोलतोय मी, तुम्हाला काही वेगळं वाटलं का. तेव्हा काव्या म्हणते नाही कुठं काही. बरं ठीक आहे चला, आता तुमचं युनिव्हर्स जे काय म्हणतंय तर घेऊया एक नवीन एक्सपिरियन्स. असं म्हटल्यानंतर पार्थ खूप आनंदित होतो आणि आपल्या कॉफीचे कप एक्सचेंज करून चीअर्स करून ते दोघेही कॉफी पितात.